लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। चांदवड घाटामध्ये एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली। या बसमध्ये तब्बल 54 प्रवासी प्रवास करत होते, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। नाशिकच्या चांदवड घाटात एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागली आहे। बसमध्ये एकूण 54 प्रवासी प्रवास करत होते। आग लागल्याचं लक्षात येताच चालकानं तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवलंय। वेळीच सूचना दिल्यामुळे सर्व प्रवासी हे सुखरूप बाहेर पडलेत आणि मोठा अनर्थ टळलाय। चालक शाळेहून नाशिकला चालली होती गाडी। नाशिकला ती 54 प्रवासी होते गाडीत। चांदवड घाट चढली, उतारायला लागली। उतरना नंतर पेट धरला त्याला विझवण्याचा प्रयत्न केला, पाणी बिणी टाकलं, मी परत फायरमॅनला बोलावलं, त्याच्यानंतर सुखरूप खाली उतरवलं। आणि किती प्रवासी होते? 54 कोणाला काही दुखापत वगैरे? नाही कोणालाच नाही। कुठून चालली ती गाडी? नाशिक कुठून आली ती? शाळेहून नाशिक। तुमच्या वरिष्ठांना कळवलं का तुम्ही? वरिष्ठांना कळवलं? हो, कळवलं त्यांना। बरं, त्यांचं काही परत काही आदेश हो, वगैरे? फोन आला त्यांचा। हा, त्यांनी सांगितलं काही फायरमॅन बाटला बिटला मला का हो म्हटलं। गाडीमध्ये काही सेफ्टी किट नव्हतं का? होतं त्याचा काही वापर नाही मग वापर केला होता। दरम्यान आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये, मात्र अवघ्या 15 ते 20 मिनिटात बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र या घटनेमुळे काही काळ घाट परिसरात खळबळ उडाली होती। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।